नमस्कार. सध्या आपण आहोत कांदा विक्रेत्या शेतकऱ्याकडे. आपण त्यांनाच विचारूयात कांद्याचे काय भाव आहेत. भाऊ, एक गोणी किती रुपयाला आहे? 400 रुपयाला. ही गोणी कितीला आहे? ही 300 रुपयाला. आणि एका गोणीमध्ये किती किलो आहे? 50 किलो. 50 किलो म्हणजे 400 रुपयाला 50 किलो म्हणजे 8 रुपये किलो. आणि 300 रुपयाला 50 किलो म्हणजे 6 रुपये किलो. हे कांद्याचे भाव आहेत सध्याचे. जर आपण बिस्लरीची बॉटल घेतली तर ती येते 20 रुपयाला. वडापाव घेतला तर तो येतो या ठिकाणी 10 रुपयाला. आणि जर तुम्ही विचार केला तर किंडर जॉय लहान लेकराचं ते 35 रुपयाला. म्हणजे या शेतकऱ्या तुम्हाला परवडतं का या भावामध्ये विकायला? नाही परवडत. म्हणजे शेतकऱ्याला हे जे पीक पिकवण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात, परंतु हे कष्ट कोणाला दिसत नाहीत. जे म्हणतात ना, जेव्हा जे न्यूज अँकर वाले कुठे गेले आता, ते म्हणतात ना कांदा, जेव्हा कांद्याचे भाव वाढतात ना त्यावेळेस ते म्हणतात कांदा आता सर्वसामान्यांना रडवणार, सर्वसामान्यांनी कांदा खायचा का नाही खायचा. तर ते जे लोक आहेत ना त्यांना सांगणं आहे, जेव्हा कांद्याचे भाव वाढतात तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये जे अश्रू येतात ना, तुम्हाला आता सांगणं आहे, आता काय कांदा खायचा तर खा, काय साठवून ठेवायचं तर ठेवा. कारण की आता कांदा आम्ही फुकट भाव शेतकरी विकतोय, त्यामुळे आता काय खायचं तर खा, काय साठवून ठेवायचं तर ठेवा. परंतु जेव्हा कांद्याचे भाव वाढतात ना त्यावेळेस मात्र या ठिकाणी म्हणू नका की आम्हाला कांदा परवडत नाही. आणि हे व्हिडिओ काढण्यामागचे कारण आहे, जेव्हा मी इथून जात होतो तर त्यावेळेस ताई 4 व्हीलर गाडीमध्ये या ठिकाणी आल्या होत्या. आणि भाऊ, तुम्हाला त्यांनी किती रुपयाला, तुम्ही त्यांना किती रुपयाला सांगितलं? 400 रुपये. 400 रुपयाला. तर त्यांनी काय म्हणल्यात, आणखी कमी करा. म्हणजे किती आहे बघा, जेव्हा तुम्ही डिझेल टाकायला जातात त्यावेळेस म्हणतात का की बाबा 100 रुपये लिटर आहे तर एक 90 रुपये लिटर लावा. तिथं भाव येतं का? तिथं जे दिसतंय आकड्यावरती तेच टाकावं लागतं. जेव्हा आपण एखाद्या मेकअप आर्टिस्टकडे जातो आणि स्वतःला मेकअप करण्यासाठी जेव्हा आपण जातो ना त्यावेळेस ती बाई एक पैसा सुद्धा या ठिकाणी कमी करत नाहीत. मेडिकल वरती जर आपण गेलं तर जेवढ्याचं औषध झालंय तेवढेच पैसे द्यावे लागतात. फक्त भाव आपण शेतकऱ्याकडेच करत असतो. कोणताही आयटम असो शेतकऱ्याचा, भाजीपाला असो, भेंडी असो, टोमॅटो असो. आणि काय दुर्दैव पाहणं शेतकऱ्याचं, जेव्हा पीक शेतकऱ्याकडे येतं त्याच वेळेस त्याचे भाव कमी होतात. शेतकऱ्याकडे सोयाबीन आली की सोयाबीनचे भाव कमी होणार, शेतकऱ्याकडे कापूस आला की कापसाचे भाव कमी होणार, शेतकऱ्याकडे कांदा आला की कांद्याचे भाव कमी होणार, शेतकऱ्याकडे टरबूज आलं की शेतकऱ्याच्या टरबुजाचे भाव कमी होणार. आणि काय तर म्हणे, कृषी प्रधान देश आणि शेतकऱ्याचा कांदा विकतोय 6 रुपये किलो आणि 8 रुपये किलो. शेतकऱ्याने करायचं काय? म्हणजे खरंच ना, हे कोणती धोरणं आहेत? शेतकऱ्यांना मारायला सरकार तर आहेच आहे, परंतु इथं विकत घेण्यासाठी येणारे जे ग्राहक लोक आहेत त्यांना विचारतात, त्यांना माझं खास करून सांगणं आहे, बाबा हे 300 रुपयाला गुणी देत आहेत, 400 रुपयाला गुणी देत आहेत, म्हणजे 6 रुपये किलो 8 रुपये किलोने कांदा देत आहेत. तर आपण डोळे झाकून घ्यायला काहीच हरकत नाहीत. उलट आपण मोठ्या मनाने म्हणायला पाहिजे, दादा तुम्ही एवढ्या उन्हामध्ये बसतायत तर तुम्ही पाणी पिलंय का नाही पिलंय, का तुमच्यासाठी शरबत घेऊन येऊ. कारण की शेतकऱ्याला पिकवायचं सुद्धा उन्हामध्येच आहे आणि विकायचं सुद्धा या ठिकाणी उन्हामध्ये आहे. सरकारचे धोरणं काही असू द्यात, परंतु विकत कांदा विकत घेण्यासाठी येणारे जे मायबाप जनता आहे त्यांना विनंती आहे, प्लीज आता हे फुकट भाव शेतकरी कांदा विकतोय तर प्लीज त्याच्याकडे भाव करू नका, एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.